नमस्कार. नीलम रेसिपीमध्ये आपले हार्दिक स्वागत. तांदूळ आणि उडदाची डाळ दिसली म्हणजेच आपण इडली बनवतो. पण आपल्याला इडली न बनवता आज मेथीचे दाणे वापरून अगदी नवीन प्रकार बनवायचा आहे. 1 चमच मेथीचे दाणे वापरल्याने या सर्व पदार्थांना खूपच आगळीवेगळी चव येते. आपल्याला तांदूळ, मेथीदाणे आणि उडदाची डाळ वापरून 3 वेगवेगळ्या प्रकारच्या चवीचे पदार्थ बनवायचे आहेत. त्याचबरोबर या पदार्थांची चव वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला चटणीसुद्धा ही वेगळ्या प्रकारची बनवायची आहे. या सर्व पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघायचा आहे. हे सर्व पदार्थ बघून मला कसे वाटले ते कमेंटमध्ये सुद्धा कळवायचे आहे. त्याचबरोबर यापुढील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईकही नक्की करा. हे पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला 2 वाटी तांदूळ, 2 चमच मेथीचे दाणे, पाऊण वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. उडदाची डाळ ही माझ्याकडे काळीच होती, त्यामुळे मी ती पाण्यात टाकलेली आहे. ही डाळ एखाद्या तास पाण्यात राहिली की तिची आपल्याला वरची साल काढता येईल. झाकण ठेवून 7 ते 8 तासांसाठी हे सर्व आपल्याला भिजत ठेवायचे आहे आणि 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकतात हे सर्व पदार्थ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मेथी दाणे मात्र न धुताच जसेचे तसे टाकलेले आहेत. मेथी दाण्यामधील पाणी न फेकता आपल्याला त्याचा वापर मिक्सरमध्ये दळण्यासाठी करून घ्यायचा आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ, तांदूळ आणि मेथी दाणे टाकून अगदी बारीक दळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकतात आपल्याला अशा प्रकारचे मिश्रण तयार करायचे आहे. ते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तांदूळ हे 7 ते 8 तास पाण्यात असल्यामुळे आपल्याला दळताना त्यांच्यात थोडे जरी पाणी राहिले तरी अशा प्रकारचे पातळ मिश्रण तयार होते. त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर हा जपूनच करायचा आहे. हे सर्व साहित्य दळून झाल्यावर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. चांगले एकजीव झाले की पुन्हा आपल्याला 7 ते 8 तासांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवायचे आहे. 7 ते 8 तास झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून 2 ते 3 पळ्यात तेल टाकून जिरे आणि मोहरीची कडकडीत फोडणी दिलेली आहे. त्याचबरोबर आलं, मिरची आणि लसूणची बारीक करून घेतलेली पेस्ट टाकून घेतलेली आहे. मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकतात. या चटणीमधील एक सिक्रेट म्हणजे 1 मोठा चमच चणा डाळीचे पीठसुद्धा आपण टाकून घेतलेले आहे. चणा डाळीचे पीठ टाकल्यामुळे ह्या चटणीला खूपच आगळीवेगळी आणि नवीन टेस्ट येते. चणा डाळीचे पीठ अगदी थोडेसे लालसर झाले की वरून आपल्याला 1 चमच धने पावडर, पाव चमच हळद, अर्धा चमच लाल तिखट आणि वरून कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे. कोथिंबीरीचा आपल्याला भरपूर वापर करायचा आहे. कोथिंबीर भरपूर टाकल्यामुळे ही चटणी अजूनच स्वादिष्ट आणि टेस्टी बनते. मंद आचेवर हे सर्व साहित्य 2 ते 3 मिनिटे परतून झाले की वरून आपल्याला 1.5 ते 2 ग्लास गरम केलेले पाणी टाकून घ्यायचे आहे. आता तुम्ही म्हणणार एवढे पाणी टाकल्यावर ही काय चटणी असू शकते का? हो, आपल्याला ही चटणीच बनवायची आहे. त्यासाठी मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. एक चांगली उकळी आली की आपल्याला वरून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले चटणीचा मेन पदार्थ टाकायचा आहे. तो म्हणजे 1 वाटी शेंगदाणे भाजून अगदी पिठासारखे बारीक मिक्सरमध्ये दळून घेतलेले होते आणि ते मी या चटणीमध्ये टाकलेले आहे. अगदी 10 मिनिटात मंद आचेवर ही चटणी झटपट तयार होते. तुम्ही माझ्या पद्धतीने ही चटणी नक्कीच बनवून पहा आणि मला कळवा. आता आपण 7 ते 8 तासांसाठी जे मिश्रण बारीक केलेले होते ते आता अशा प्रकारे अगदी छान फुलून तयार झालेले आहे. आता मी ह्या पिठामध्ये चवीपुरते मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. मिठाचे प्रमाण आपल्याला चिमूटभर जास्तीचे टाकून घ्यायचे आहे. त्यामुळे हे पदार्थ अजूनच चविष्ट बनतात. मीठ टाकून चांगले फेटून घेतले की आपल्याला 2 भांड्यांमध्ये हे पीठ टाकून घ्यायचे आहे.
कारण आपल्याला पदार्थ हे वेगळे वेगळे बनवायचे आहेत. सुरुवातीला अर्ध्या पिठामध्ये आपल्याला इनोची पुडी टाकून घ्यायची आहे. इनो तुम्ही तुमच्या अंदाजावरून टाकू शकतात. मी एवढ्या पिठासाठी 1 इनोची पुडी टाकून घेतलेली आहे. इनो टाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. दुसऱ्या बाजूला मंद आचेवर आपला तवा तापून तयार आहे. आपल्याला तव्यावर थोडेसे तेल टाकून चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचे आहे. आता मी ह्या तव्यावर बन डोसा बनवणार आहे. बन डोसा बनवण्यासाठी आपल्याला तव्यावर 1 पळी मिश्रण टाकून घ्यायचे आहे. हे आपल्याला पसरवून नाही घ्यायचे आणि मंद आचेवर अगदी 2 मिनिटे झाकण ठेवून द्यायचे आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात आपला डोसा अशा प्रकारे तयार आहे आणि तो दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे झाकण ठेवून थोडेसे तेल टाकून 2 मिनिटे शेकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात आपला डोसा हा अगदी फुलून तयार आहे. ह्या बन डोशालाच तुम्ही लोणी स्पंज डोसासुद्धा म्हणू शकतात. अगदी घरच्या घरी हॉटेलसारखे लोणी स्पंज किंवा बन डोसा बनवून तयार झालेले आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत. डोसा तयार झाला की आपण तयार झालेल्या चटणीबरोबर सर्व करू शकतो. हा डोसा आपल्या ह्या चटणीबरोबर खूपच चविष्ट आणि टेस्टी लागतो. तुम्ही एकदा गरमागरम डोसा आणि ही चटणी नक्कीच ट्राय करा. आता आपल्याला दुसरा प्रकार बनवायचा आहे. त्यासाठी मी तव्यावर पुन्हा थोडेसे तेल टाकून चांगले पसरवून घेतलेले आहे. गॅस मात्र मंद आचेवर ठेवायचा आहे आणि पुन्हा 2 पळ्या मिश्रण टाकून घ्यायचे आहे आणि अगदी हलक्या हाताने पळीनेच अशा प्रकारे पसरवून घ्यायचे आहे. पळी न उचलताच हलक्या हाताने गोल गोल फिरवून घ्यायचे आहे. आपल्याला जेवढे बारीक पसरवता येईल तेवढे बारीक पसरवून घ्यायचे आहे. हा उत्तप्पा आपल्याला जेवढा पातळ करता येईल तेवढा पातळ करून घ्यायचा आहे आणि या स्टेपवर आपल्याला पटापट बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. मी बारीक चिरून घेतलेले कांदे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. तुमच्याकडे जर टोमॅटो, गाजर आणि ज्या आवडत असतील त्या भाज्या असतील तर बारीक चिरून अशा प्रकारे वरून टाकून घ्यायच्या आहेत आणि टाकल्यानंतर आणि हलक्या हाताने उत्तप्पावर दाबून घ्यायचे आहेत. उत्तप्पाची वरची बाजू कोरडी होत आली की आपल्याला उत्तप्पाभोवती तेल टाकून घ्यायचे आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला शेकून घेण्यासाठी उलट करून घ्यायची आहे. डोसा बारीक असल्यामुळे अगदी 2 मिनिटात शेकून तयार होतो. तुम्ही बघू शकता त्याचा रंगही खूप छान आलेला आहे. तुम्ही याला डोसा किंवा उत्तप्पाही म्हणू शकतात आणि आपले सर्व उत्तप्पे तयार झाले की चटणीबरोबर सर्व करू शकतात. सकाळच्या नाश्त्यासाठी तर अगदी झटपट आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा नाश्ता प्रकार आहे. आपल्याला आता बाजूला काढून ठेवलेल्या पिठापासून तिसरा प्रकार बनवायचा आहे. या पिठामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले कांदे, मिरची आणि लसूणची बारीक केलेली चटणी, थोडीशी बारीक केलेली जिरेपूड, बारीक केलेली कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. अजून याच्यात आपल्याला 1 इनोची पुडीसुद्धा टाकून घ्यायची आहे. इनो टाकून हे मिश्रण आपल्याला 2 मिनिटे चांगले फेटून घ्यायचे आहे आणि मी दुसऱ्या साईडला गॅसवर आप्याचे भांडे गरम करायला ठेवलेले होते. आता मी या भांड्याच्या प्रत्येक पात्र्यामध्ये थोडे तेल टाकून घेणार आहे. तेल टाकून झाल्यावर भांडे हे थोडेसे उचलून अशा प्रकारे फिरवून घेतले की त्याला सर्व बाजूंना तेल लागते. आता आपल्याला प्रत्येक पात्रामध्ये लागेल त्या प्रमाणात थोडे हे मिश्रण टाकून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपल्याला साईडच्या पात्रांमध्ये मिश्रण टाकायचे आहे, मग नंतर मधल्या पात्रांमध्ये टाकायचे आहे, कारण मधले पात्र हे आधीच तापलेले असतात. त्यांच्यातील आप्पे हे लवकर तयार होतात. आपल्याला आप्पे हे अगदी मंद आचेवर बनवायचे आहेत. सर्व पात्रांमध्ये मिश्रण टाकून झाले की वरून आपल्याला 2 मिनिटे झाकण ठेवून द्यायचे आहे.
तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटातच आपली आप्पेची खालची बाजू शेकून तयार झालेली आहे. दुसरी बाजूसुद्धा आपल्याला उलट करून अशाच प्रकारे शेकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात आपले आप्पे हे तयार झालेले आहेत आणि प्रत्येक आप्पे अगदी छान फुलून तयार झालेले आहे. आपण डाळ तांदळाचे आप्पे तर नेहमीच बनवतो, पण अशा प्रकारचे मिश्रण करून जर आपण आप्पे बनवले तर खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात. आप्पेची पहिली बॅच काढून झाली की आपल्याला दुसरे आप्पेसुद्धा अशाच प्रकारे टाकून घ्यायचे आहेत. आप्पे हे अगदी झटपट तयार होतात. आप्पे शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटात आपली बॅच शिजून तयार होते. नेहमी तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे आप्पे तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकतात. लहान मुलांना अशा छोट्या गोष्टी खायला खूप आवडतात. ते खूपच आवडीने आप्पेत खातात. या आप्पेच्या मिश्रणामध्ये तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकतात. जर तुम्हाला आवडत असतील तर गाजर आणि टोमॅटोसुद्धा ॲड करू शकतात. आप्पेची आपली दुसरी बॅचसुद्धा तयार झालेली आहे. आता आपण ती चटणीबरोबर सर्व्ह करू शकतो. तुम्ही बघू शकतात आपले आप्पे हे आतपर्यंत मस्त जाळीदार तयार झालेले आहेत आणि खायला खूपच कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात. आपले टम्म फुगलेले आप्पे आपण चटणीबरोबर सर्व्ह करू शकतो. ह्या चटणीबरोबर हे आप्पे खूपच चविष्ट लागतात. तुम्हाला जो प्रकार आवडला असेल तो तुम्ही ह्या मिश्रणापासून तयार करू शकतात. आपले आप्पे, उत्तप्पा आणि बन डोसा तयार झालेले आहेत. आपले तीनही प्रकार खूप छान तयार झालेले आहेत. तुम्ही ते अगदी सर्वांबरोबर शेअर करू शकतात. सर्वांचे धन्यवाद.